क्लायंट बरेच वेळा प्रश्न विचारतात की नेमकं व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग फेशियलमध्ये फरक काय. कारण बऱ्याच वेळा फेशियलमध्ये असं असतं की व्हाईटनिंग फेशियल आहे, हे ब्राईटनिंग फेशियल आहे. तर क्लायंटला कन्फ्युजन होतं की बऱ्याच वेळा हा डिफरन्स काय आहे, नेमकं आम्ही कुठलं फेशियल निवडायला पाहिजे, कधी व्हाईटनिंग करायला पाहिजे आणि कधी ब्राईटनिंग करायला पाहिजे. हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ अँड डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आपण बघणार आहोत तो थोडासा मी डायव्हर्ट करतोय विषय, कारण सध्याची आपली सिरीज चालू आहे दॅट इज रिगार्डिंग की फॅशन सलॉनमध्ये नेमकी कुठली कुठली फेशियल्स आहेत, कुठले कुठले क्लीनअप्स आहेत, काय काय स्किन ट्रीटमेंट आम्ही करतो, तर त्याच्यावरती आपली सिरीज चालू आहे. आपण मागच्या बऱ्याच एपिसोडमध्ये लोटसची बरीचशी फेशियल्स डिस्कस केली. आता आपण सेरेनिटीची फेशियल डिस्कस करण्यासाठी चालू केलेली. पण आजचा थोडासा मी डेव्हिएट करण्याचं कारण असं आहे की मला क्लायंट बरेच वेळा प्रश्न विचारतात की नेमकं व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग फेशियलमध्ये फरक काय. कारण बऱ्याच वेळा फेशियलमध्ये असं असतं की व्हाईटनिंग फेशियल आहे, हे ब्राईटनिंग फेशियल आहे. तर क्लायंटला कन्फ्युजन होतं की बऱ्याच वेळा हा डिफरन्स काय आहे, नेमकं आम्ही कुठलं फेशियल निवडायला पाहिजे, कधी व्हाईटनिंग करायला पाहिजे आणि कधी ब्राईटनिंग करायला पाहिजे. तर ॲक्च्युली कसं आहे की व्हाईटनिंग फेशियल हे व्हाईटनिंग करता असतं, म्हणजे ज्याला स्किनचा टोन लाईटर करायचा आहे, ज्याला स्किनचं मेलॅनिन पिगमेंट्स कमी करायचे, त्याचा टोन जर डार्क झालेला आहे तर तो लायटर लेवलला आणायचा आहे, तर त्यासाठी व्हाईटनिंग फेशियल केलं जातं. आणि बेसिकली कसं असतं, व्हाईटनिंग फेशियल मिलॅनिनवरती काम करतं. व्हाईटनिंग फेशियल मिलॅनिनचा जो रिझल्ट आहे तो डार्कला स्किनला डार्क जे करतं तर तो कमी करतो, तर त्याच्यामुळे स्किन तुमची लायटर होते, म्हणून दॅट इज अ स्किन लाईटनिंग फेशियल ऑर अ व्हाईटनिंग फेशियल. आणि ब्राईटनिंग फेशियल मेनली काम करतं तुमच्या स्किनच्या ॲक्च्युअल स्किन टोनवरती, की तुमचं जसं स्किन आहे ॲक्च्युअली, तर त्या ॲक्च्युअल स्किन टोनला घेऊन येण्याचं काम ब्राईटनिंग फेशियल करतं. आणि मेनली त्याचा तुम्हाला ग्लो चांगल्यापैकी मिळतो. तुमचे जे अनइव्हन स्किन टोन्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी डार्क झालेले आहेत, काही ठिकाणी लाईट आहेत, तर ते सगळे नॅचरली प्रॉपरली मॅनेज करण्याचं काम हे ब्राईटनिंग फेशियल केलं जातं. स्किन रिज्युएनेट होतं त्याच्यामुळे यू गेट अ व्हेरी गुड ग्लो विथ दॅट. ऑफकोर्स व्हाईटनिंगमध्ये पण ग्लो मिळतो, कारण व्हाईटनिंगमध्ये तुमचा फेअरनेस चांगल्यापैकी तुम्हाला मिळतो. त्यामुळे दोन्ही फेशियल बेसिकली जर बघायला गेलं तर आपापल्या जागेवरती खूप चांगली आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला व्हाईटनिंगचा रिझल्ट हवा आहे, ज्याला कोणाला लाईटनिंगचा रिझल्ट हवा आहे, त्यांनी व्हाईटनिंग फेशियल करा. आणि ज्याला कोणाला स्किन तुमचं जे अनइव्हन झालेलं आहे, तर त्याला जर नॉर्मल लेवलला यायचं आहे किंवा तुमचं स्किन रिज्युविनेट करायचं आहे, तर त्यांनी ब्राईटनिंग फेशियल करा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आमचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा इंस्टाग्राम ID पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी माझे जे काही व्हिडिओज मी पोस्ट करतो ते तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येत जातील. थँक्यू व्हेरी मच.